चालले. पंच हजारी मनसबदारीचे शाही फर्मान स्वीकारण्यासाठी अनवाणी पायाने संभाजीराजे फर्मानबागीकडे चालले. त्यांच्या आयुष्यातील हा सगळ्यात कठोर आणि काळा दिवस होता. समोर त्यांना काळवंडलेला पुरंदर दिसत होता. त्यांच्या काना-मनात राजांचे धीरगंभीर शब्द घुमत होते. औरंगजेब दिल्लीचा बादशाह आहे. त्यांच्या सरदाराखेरीज तो कोणालाच दिसत नाही. त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते. त्याच्या भावांना दिसली, खुद्द त्याच्या बापाला दिसली. भुयार कधी संपत नसतात बाळराजे. चाल कधीच थांबत नसते. माँसाहेबांची तुळजाई बोली त्यांच्या आपल्या पाठवळीकडून हातासारखी फिरत असल्याचा भास झाला. अशा वाटा चालताना मागं कधीच नसतं बघायचं. कुणास ठाऊक प्रसंग घडला तर तुम्हास आणि आम्हासही ती कोशिश करणं पडेल. जळत्या हुडव्यात हात घालणं पडेल. संभाजीराजांच्या सुन्न झालेल्या कानांना घुमवणाऱ्या संबळीची तडतड ऐकू येऊ लागली. तुणतुण्याची टणटण त्यांना त्यात मिसळली होती. एक गोंधळी कानावर हात ठेवून जगदंबेचा महिमा गाताना त्यांना क्षणभर दिसला. उदर परडी घेऊन हाती ब्रह्मांड फिरवी, 184 घरची भिक्षा मागविली बरवी. स्वतःलाच पाठीवरून वाहून आणल्यासारखे संभाजीराजे मिर्झा राजाच्या सोबतीने फर्मानबाडीत आले. बाडीच्या चारी बाजवा खुल्या होत्या. सगळा तळ तो नजारा बघण्यासाठी वाडीभोवती दाटला होता. पावसाळा नुकताच संपल्याने पायतळीची जमीन ओलसर होती. वाजत गाजत सांडणीस्वार फर्मानबाडीत आला. तस्लीम करून संभाजीराजांनी उंटाच्या बगलेला ओलसर भुईवर आपले गुडघे टेकले, मान खाली टाकली. सांडणीस्वाराने धुळीने माखलेल्या शाही फर्मानाचा पिस्ताई रंगाचा उंट बस्ता केला. हातातील फर्मानाच्या वळीनी फासबंद थैली स्वाराने वर उचलली. एखाद्या फकीराने बंद्याच्या शिरावर मोरपिसाचा जुगडा ज्या टेचात ठेवावा तशी ती थैली त्याने संभाजीराजांच्या केशरी टोपावर ठेवली. चढी आवाजी लावून त्याने शिरा फुगवीच सरावाची खडी ललकारी दिली. अबुल मुझफ्फर, मोहम्मदीन मोहम्मद, औरंगजेब बहादूर, आलमगीर, बादशाह गाजी, मालिके तख्ते, ताऊस, शहंशाहे हिंदोस्ता से फरमासे, दरबान संभूजी बिन सेवाजी भोसला, सुबे दख्खन को रजामंदी से बख्श, अदब अदब. स्वाराच्या तोंडूतून दरबारी शब्दाच्या लाह्या फुटत होत्या. तळावरचा तोफा अंगाला झटके देत बाराचे आवाज उठवू लागले. खाली मान घातलेल्या शंभूराजांच्या सूर्यपेठ डोळ्यातून सरसरत ओघळत पाणमोती कवड्यांच्या माळेवरून निसटून खालच्या ओल्या जमिनीवर उतरू लागले. त्यांच्या छातीचा भाता कोंडतला होता. भवानीचा भंडारा सांडला होता. त्यांच्या कोवळ्या नियतीने क्रूर खेळ मांडला होता. त्यांना वाटत होते उशी घेणाऱ्या घोड्यासारखे ताटकन वर उठावे, मस्तकावरची थैली सरळ धुळीत फेकून द्यावी आणि वाट फुटेल तिकडे घोडगतीने धावत सुटावे. उठिये कुंवर. मिर्झाने वाकून त्यांच्या पाठीवर हात ठेवला. फर्मानासह त्यांना तसेच 10 कदम मागे हटते केले. संभाजीराजांनी मान वर उठवून फर्मान नेताजीच्या हाती दिले. त्याच्याकडे बघताना नेताजींना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला. एवढ्या अवधीत बाळराजांची नजर एवढी दुखरी झाली होती. ती बघताना नेताजींची मान आपोआप खाली गेली आणि त्या खाली गेलेल्या मानेबरोबर 12 मावळाचा रानवारा पिणारे हर हर महादेवचा जोश उठवताना इंगळासारखे पेटून उठणारे नेताजी डोळे क्षणात पाणथरून गेले. त्यांना आपल्या धाकल्या राजांच्या पांढऱ्या सफेद जाम्यावर गुडघे टेकल्यामुळे उठलेले मातीचे डाग दिसत होते. ते डाग जामा धुतला तरी कधीच जाणारे नव्हते.